अजित पवारांनी 2 दिवसातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घर वापसी केली। 2 दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, तर अभिजित पवार हे जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी दबाव असल्याचं अभिजित पवार म्हणाले। दोन दृश्य आपण पाहतोय। अगदी 2 दिवसांआधीच ते दादांच्या राष्ट्रवादीत गेले आणि त्यानंतर आता आव्हाडांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा एकदा घर वापसी केलेली आहे। माझ्यावर पक्षप्रवेशासाठी दबाव होता असं वक्तव्य देखील अभिजित पवार यांनी केलं। उनका मेरे पे प्यार था, इसलिए वो फैमिली के लिए मैं कुछ करता था। तब जैसे कि फैमिली के जैसे रहते थे हम लोग, सबसे वो काम चालू था। इसलिए सब अंग पहले रहते थे, नेताओं का अंग पहले निकले कार्यकर्ता का आदत ही रहे। जिस तरीके से आपको घेरा गया था, पूरा पुलिस अधिकारी आपके ऑफिस में भी रेड की गई थी, पूरी फैमिली को इसमें दबाव से बनाया गया था, वो दौर कैसा था, अब के इसमें कैसा लग रहा है? अभी सांस अच्छी खुल रही है, मैं अच्छा सांस ले पा रहा हूँ, अभी आपको अच्छा सुन रहा हूँ। 22 तारखेला जो झालेला प्रकार होता, ज्या प्रकार आधी झालेला होता, त्या 22 तारखेला मी आत्महत्या केली असती असा हा सर्व चावळा गोंधळ होता। ज्या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रात चालू आहे, ज्या पद्धतीने नजीमुल्लाने मला ब्लॅकमेल केले, त्या ब्लॅकमेलिंगला मी बळी पडणार नाही। इतर कार्यकर्त्यांनी असंच फसवलं जाईल, हे राजकारण बंद झालं पाहिजे, यासाठी हे सगळं झालंय। मी जितेंद्र आव्हाड साहेबांना कदापि सोडू शकत नाही। मला पूर्णपणे फसवण्यात आलं होतं, म्हणून हा घेतलेला डिसिजन होता। अभिजित येत असताना किंवा आता हेमंतवाणी येत असताना, सीमाताई येत असताना अनेकांचे आतापर्यंत फोन चालू होते, अरे अभिजित कुठे चालला, अरे अभिजित का जातोय, अरे अभिजित आपण बसू, मार्ग काढू। अरे कधी मार्ग काढू? पार तुम्हाला आता शेवट सुचते मार्ग काढायचं? इतके दिवस काय झोपा काढल्या का गोट्या खायला? हे जे काही आहे ना, याला काही अर्थ नसतो। बऱ्याचदा ती व्यक्ती ज्यावेळेस तिथनं बाजूला जात असते, त्यावेळेस त्या व्यक्तीचं महत्व कळत असतं। देखो ऐसा है कि कार्यकर्ताओं को डरा के धमका के अपने पास लेके जाना ये एक बुरी आदत है। ये बुरी आदत छोड़ दो। और मैं अजीत दादा से कहूँगा कि कार्यकर्ताओं को समझाओ। इन्हीं कार्यकर्ताओं की वजह से परमार मर गया, इन्हीं कार्यकर्ताओं की वजह से जमील शेख की हत्या हुई। आप थे इसके समर्थन में, इसलिए आज तक पुलिस ने कार्रवाई नहीं की।